पुणे पुस्तक महोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आदिवासी बोलीभाषेच्या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, रानभाज्या यांची माहिती घेतली। मेळघाट येथील राईस फाउंडेशनच्या वतीनं यावर्षी पुणे पुस्तक महोत्सवात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी समाजाची संस्कृती दाखवणारे फोटो प्रदर्शन FC महाविद्यालयातील मुख्य इमारतीसमोर भरवण्यात आले आहे। फाउंडेशनच्या वतीने आदिवासी संस्कृतीची भाषा, समाज, पर्यावरण, पुरातत्वीय आणि मानवशास्त्रीय मानकांच्या आधारे संशोधन करून आदिवासी बोलीभाषेसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द असलेले बालकोश, भाषाकोश, संस्कृतीकोश, आदिवासी लोकसाहित्य याबद्दल संशोधन केले जाते। या ठिकाणी 15 आदिवासी भाषेतील 9 लाखापेक्षा अधिक शब्दांचे संकलन करण्यात आले असून यापैकी 1678 फोटोंचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे। 21 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। राईस फाउंडेशन मेळघाटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या अँथ्रोपॉलॉजिकल आणि लिंग्विस्टिक डॉक्युमेंटेशन करत आहेत। मागील 15 वर्षामध्ये आम्ही 15 आदिवासी भाषेतले 11 लाखापेक्षा अधिक शब्द, 10,000पेक्षा अधिक गाणे आणि 50,000पेक्षा अधिक सेंटेन्सेस आणि ग्रामर यांचा अभ्यास केलेला आहे। या सर्व डेटा सेटचं आम्ही आदिम भाषांना किंवा आदिवासी भाषांना आदिम टू AI असा आम्ही आत्ता प्रवास करत आहोत। लोकल टू ग्लोबल कनेक्ट करण्यासाठीचा हा प्रवास आहे। आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये तुम्ही हे सगळं प्रदर्शन पाहू शकता। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आदिवासींचं भाषिक आणि सांस्कृतिक वैभव आम्ही वेगवेगळ्या 1680 पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या नॉलेजेस मिळतील, नवीन गोष्टी कळतील। आदिवासी संस्कृतीचं, भारताचं भारतीयत्व आणि खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान परंपरेचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दर्शन घडवेल। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण पुणे बुक फेस्टिवलमध्ये यावं आणि बिरसा मुंडा ट्रायबल लँग्वेज अँड कल्चरल हेरिटेज या दालनाला भेट देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। थँक्यू व्हेरी मच।